जनतेच्या मनातले अनेक प्रश्न आहेत जे प्रश्न सातत्यानं उपस्थित होत आहेत आणि मुंबईमध्ये ज्या वेळेला केंद्र सरकारला एक मोठा निधी GSTच्या रूपानं कराच्या रूपानं मुंबई देते, मात्र मुंबईला काय मिळालं हा प्रश्न मुंबईकरांचा नेहमी असतो. तर मुळात मुंबईकडे केंद्र सरकार जितकं लक्ष द्यायला हवं ते देत नाही, ही जी एक ओरड असते. म्हणजे मुंबईच्या लोकलमध्ये अगदी कुत्र्या मांजरासारखी लोक प्रवास करतात दररोज, कितीतरी जीव जातात. अशा परिस्थितीमध्ये त्यासाठी म्हणून केंद्रावर काय दबाव असेल? मुळामध्ये हाच फेक नरेटिव्ह आहे. बरं, सत्य 2014 पूर्वी 2014 नंतर तर मी दाव्याने सांगेन, छातीटोकपणे सांगेन आणि आव्हान कोणालाही करेन, उद्धवजी, राज ठाकरेजी, कोणी या तुमच्या या ब्लॅक अँड व्हाईटवर ब्लॅक अँड व्हाईट चर्चा करू येणार नाहीत, ते अहंकारी आहेत. पण माझं आव्हान आहे की 2014 पूर्वी मुंबईच्या उपनगर रेल्वेची स्थिती काय होती. मुंबईच्या उपनगर रेल्वेचा डबा, त्याची साईज, खेळती हवा यात बदल झाला, आमूलाग्र झाला. मुंबईच्या उपनगरी रेल्वेच्या फेऱ्या, त्याचे डबे यात वाढ झाली. मुंबईच्या उपनगरी रेल्वेचा AC to DC कन्व्हर्जन झालं. मुंबईच्या उपनगरी रेल्वेच्या प्लॅटफॉर्मची उंची आणि डब्याची खालची पातळी यात इतका गॅप असायचा की त्यात दुर्दैवाने पडून माझ्या माता भगिनी किंवा कोणी अपघात व्हायचे. तो गॅप कमी होऊन नवीन कन्स्ट्रक्शन ऑफ प्लॅटफॉर्म झालं. मुंबईच्या उपनगरी रेल्वेच्या स्टेशनवर सोलार एनर्जीवर स्टेशन सुरू झाले. मुंबईच्या उपनगरी रेल्वे स्टेशनमध्ये माटुंगा पहिलं स्टेशन झालं जे केवळ भगिनी ऑपरेट करतात, महिला सक्षमीकरण. मुंबई उपनगरी रेल्वेमध्ये स्टेशनवर एस्कलेटर, लिफ्ट, आता AC ट्रेन, टॉयलेट या नाही झाल्या सुविधा. मग या केंद्राने मोदीजींनीच तर केलं. बरं, तेवढंच नाही, याला पर्याय म्हणून 60 लाख मुंबईकर जर उपनगरी रेल्वेतनं जात असतील त्यांना पर्यायी व्यवस्था दिली पाहिजे, ती चांगली दिली पाहिजे. नो मेट्रोचे रूट, आता ॲक्वा मेट्रो सुरू झाली. अगदी खरं. मग ह्यातलं काय केलं उद्धवजी तुम्ही? आम्हाला प्रश्न विचारांनी पहिले उत्तर द्यावं. नाही, त्यावर तुमच्या हातामध्ये वाहतूक व्यवस्था होती BST, त्या BSTचं खाजगीकरण उद्धवजींनी केलं. त्या BSTच्या कर्मचाऱ्याच्या नोकरीवर गदा, कंपल्सरी व्हॉलंटरी रिटायरमेंट स्कीम उद्धवजींनी आणली. त्यांच्या कंपल्सरी रिटायरमेंट व्हॉलंटरी रिटायरमेंट स्कीममध्ये त्याचे पैसे मिळण्यामध्ये अडचणी तुम्ही केलेत. मुंबईच्या BSTच्या डेपोचे भूखंड खाजगीकरणात बिल्डरला देणे उद्धवजी तुम्ही केलं. चर्चा करा, या चर्चेला.